नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कृपया हा व्हिडिओ स्किप करू नका. जर तुम्हाला आवडला नाही तर लाईक देखील करू नका, कमेंट देखील करू नका. पण खरंच सांगतो मनामधून, हा व्हिडिओ सगळ्यांसाठी एक विचार करणारा व्हिडिओ असणार आहे. तर एक थोडक्यात 5 ते 7 मिनटामध्ये हा पूर्ण व्हिडिओ मी जवळपास उरकून टाकतो पटपट. तर एक सांगायचं मला, आज लागलं आहे 21 म्हणजे आज म्हणजे 21वं शतक हा चालू आहे आणि याच 21व्या शतकामध्ये माणूस आज खूप मोठा होत आहे, तंत्रज्ञान विकसित करत आहे आणि याच तंत्रज्ञानाच्या जोरावर आज माणसाकडे अशी कोणतीही गोष्ट नाही, प्रत्येक गोष्ट माणसाकडे आहे आज. आज माणसाकडे गाडी आहे, बंगला आहे, म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की आज माणूस ती घेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टी माणसाकडे आहेत. गाडी, बंगला, प्रॉपर्टी आहे, जमीन आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी माणसामध्ये आहे. आणि आजचं जे माणसाचं आयुष्य आहे सध्या, लाईफटाईम म्हणजे जगण्याचं आयुष्य, ते ॲव्हरेज जागतिक 60 वर्ष दिलेले आहे, 58 ते 60 वर्ष. तर हे हळूहळू आता आयुष्य कमी होत आहे. म्हणजे हे जे आयुष्य कॅल्क्युलेट करतं ना, तर हे पूर्ण आपलं लाईफस्टाईल आहे, आपला आहार आहे, आपलं म्हणजे डेलीचं वर्कआउट आहे, या गोष्टीचा सर्वांगीण गोष्टीचा विचार करून काय करतं की हे जगभरात सर्वे होतो. आणि आता ज्या सर्वेनुसार भारताचे जे आयुष्य आहे ते 60 म्हणजे 58 ते 60 या ॲव्हरेजमध्ये दिलेलं आहे. तर आपण पूर्वी बघायचो आपले आजी आजोबा, पणजोबा तर बघितले नाही आपण, समजा आजी आजोबापर्यंत त्यांचं लाईफ किती होतं, तर ॲव्हरेज त्यांचं लाईफ 80-90 असं असायचं त्यावेळेस. म्हणजे ते 100च्या वरती बी जायचं, पण ॲव्हरेज किती असायचं 80-90 वर्ष. आणि आता किती आहे सध्या 58 ते 60. याच्या अगोदर पण खूप लोक जातात, म्हणजे 40मध्ये पण जातात, 50मध्ये पण खूप जातात, 60मध्ये पण जातात. आणि जी आत्ताची पिढी आहे ना सध्या, तर यांचं वय किती ठेवलेलं आहे 58 ते 60. यांचं हळूहळू आयुष्य 1001% मी सांगतो कमी होणार आहे. तर याचं कारण म्हणजे काय की लाईफस्टाईल. आज माणसाचं राहणं, खाणं, पिणं किंवा डेलीची लाईफस्टाईल हे सगळं बदललेलं आहे. माणूस काय करतो आहे की फक्त कमर्शियलसारखा जगतो, व्यावसायिकसारखं. जीवन जगायचं म्हणजे जगत नाही. काय करतो की माणूस आज कोणताही व्यक्ती बघा तुम्ही, जर त्याला जगायचं असेल तर पैसा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती आहे जीवनामध्ये. ओके, पैशाशिवाय आज कोणतीही गोष्ट पुढे ढकलत नाही. आपण म्हणतो की पैशाशिवाय हे होतं ते होतं, तर हे शक्य नाही. ओके, सगळ्या गोष्टी पैशा वाचून होत नाही आणि सगळ्या गोष्टी पैशा वाचून देखील राहत नाही. ओके, म्हणजे काही गोष्टी पॉझिटिव्ह आहे, काही गोष्टी निगेटिव्ह देखील आहे. तर सांगायचं म्हणजे काय की माणसाकडे आज प्रत्येक गोष्ट आहे, गाडी, बंगला, सगळ्या गोष्टी, सगळ्या फॅसिलिटी, सगळं काही माणसाकडे आहे. पण माणूस एक विचार करत नाही की माणसाचं जे आयुष्य आहे ते परमनंट नाही किंवा लाईफ टाईम नाही. आज माणूस बघा ना, जर एखादा माणूस जर पैसे कमवत असेल तर तो आयुष्यभर काय करतो, पैसेच कमवतो. आणि माणूस यंग कुठेपर्यंत राहतो, 40 वर्षापर्यंत, 35 ते 40 वर्षापर्यंत माणसाच्या अंगामध्ये ताकद असते, यंग असतो, तो काहीही करू शकतो. ओके, पण माणूस काय करतो की आज जेव्हापासून कोणत्याही वयापासून तो कमवायला लागला की जोपर्यंत तो टेकत नाही, म्हणजे जोपर्यंत तो काम करतो ना, तोपर्यंत तो कामच करत राहतो. पण माणूस कधी विचार करत नाही की जे आयुष्य आहे हे माणसाला 60च वर्ष आहे आता सध्या. आणि सध्या तर विविध डिसीज निघाले आहे, विविध आजार आहे. सध्या आपण पॅरालिसिससारखे, अटॅकसारखे किंवा ॲक्सिडेंटसारखे असे खूप प्रकार आहे की डेली माणसात म्हणजे कधी कोण जाईल याचा आज भरोसा नाही. तर सांगायचं एवढंच आहे की आपण ते आता 3-4 मिनटाचं व्हिडिओ बनवायचं, याचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाला आयुष्य आहे ना खूप छान आणि सुंदर असं मिळालं आहे, पण माणूस या गोष्टीचा उपभोग घेत नाही. आज माणूस काय करतो की फक्त पैसा कमवण्यासाठी 2-3 आणखी काम करतो. काम केलं की लोड येतो, लोड आला की टेन्शन येतो, टेन्शन घेतलं की चिडचिड करतो माणूस. तर या गोष्टी करण्यापेक्षा काय की माणसाला तुम्हाला मूलभूत गरजा जेवढ्या आहे ना, अन्न, वस्त्र, निवारा, तेवढंच तुम्ही कमवा. जास्त म्हणजे गाडी, बंगला हळूहळू जेवढं इन्कम वाढेल तेवढं घ्या, पण खूप फापट पसारा आयुष्यामध्ये करू नका. कारण की माणूस आला आहे तसाच आणि जाणार आहे बी खाली हातच जाणार आहे, म्हणजे हातात काहीच जाणार नाही घेऊन माणूस. त्यासाठी म्हणजे खूप आयुष्य खर्च करू नका. आज असे खूप लोक आहे की
एवढी प्रॉपर्टी आहे की त्यांची 7-7, 8-8 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवलं आहे. पण खरं तर जीवनाचा आनंद काय हे त्यांना आनंद माहीतच नाही, किंवा जीवन म्हणजे काय की नेमकं हे माहीत नाही. आज आपण बघतो की थोडंसं आपण गेलो की हजारो, 10,000, लाखो वर्ष पाठीमागे गेलो, तर माणसाचं जीवन फक्त हे निसर्गाशी संबंधित होतं. फक्त निसर्ग दिवसभर, म्हणजे असे 2 प्रकार होते माणसाचे. अगोदर मांसाहारी करायचा का किंवा फळ खायचा, कंदमुळे, हे देखील खूप संभ्रम आहे इतिहासानुसार. असं सांगितलं जातं की माणूस सुरुवातीला फळ आहार घ्यायचा, नंतर दुष्काळ पडल्यानंतर मांस फळ आहार बंद झाले, नंतर माणूस शिकार करू लागला, असे विविध तर्कवितर्क लागायचा. पण माणसाचं रुटीन काय होतं की दिवसभर शिकार करायची किंवा फळ गोळा करायचे आणि ते खायचे. ओके, आजच्या पुरती खायचे, उद्या ते दिवस ठेवायचे काय असेल. तर माणूस काय करायचा, फक्त त्यांचं एकच काम असं की दिवसभर फिरायचं, फळं गोळा करायचे आणि खायचे. म्हणजे त्यांच्याकडे काय होतं का दुसरं बाकीचं, म्हणजे त्यांना स्मार्टफोन पाहिजे होता, आयफोन पाहिजे होता, मोठी गाडी पाहिजे होती, का बंगला पाहिजे होता, का प्रॉपर्टी पाहिजे होती, की ह्या गोष्टी त्यावेळेस अवेलेबल नव्हताच. तरी देखील माणूस लाखो वर्ष आनंदी, सुखी लाईफस्टाईल, 100-100 वर्षाच्या वरती लोक जगायचे. तर का जगायचे? कारण की माणूस निसर्गाच्या सानिध्यात राहायचा, निसर्गाचा आनंद घ्यायचा. जी लाईफस्टाईल व्हायची, म्हणजे त्यांचं 10-10, 15-15 किलोमीटर रोजचं फिरणं व्हायचं. जे कंद, फळे, म्हणजे मुळे खायचे, याच्यामुळे शरीर तंदुरुस्त राहायचं. तर ह्या गोष्टीचा विचार करता आजचा आपण बघतो की फास्ट फूड हा खूप माणसाच्या जीवनामध्ये एक डेली रुटीन झाला आहे. पण आपण कधी विचार करतो का? आपल्याला देखील माहीत आहे फास्ट फूडचा शरीरावर खूप परिणाम होतो. सध्या आपण तेल बघतो, पाम तेल सर्राट वापरलं जाते, म्हणजे याच्यामध्ये भेसळ असतं, सगळं केमिकल वगैरे. तर या गोष्टीचा देखील आपण विचार करायला पाहिजे. तर सांगायचं म्हणजे एवढंच की माणसाला जी लाईफ आहे, जी जीवन आहे, खूप सुंदर आणि छान दिलेलं आहे. तर खूप आयुष्य तुम्ही पैसे खर्च म्हणजे कमवण्यासाठी घालू नका. पैसे हा जीवनातील महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण पैशाबरोबर तुम्ही जीवनाचा आनंद घ्या. आपल्या फॅमिलीसोबत बाहेर फिरायला जा, निसर्गाचा आनंद घ्या. पावसाळ्यात धबधबे असतात, नद्या असतात, रिमझिम पावसाचा आनंद घ्या. थंडीमध्ये कुठेतरी बाहेर म्हणजे डोंगरावर फिरायला जा, इकडे जा, तिकडे जा. या निसर्गाचा आनंद तुम्ही घ्यायला पाहिजे. ओके, प्रत्येक गोष्टीला. आणि माणूस जेवढं काम करतो ना, तेवढं माणसावर बर्डन असतं, ट्रेस असतं. तेवढा माणूस चिडचिड करतो. मग ₹1 आला की ₹2 कमवायला बघतो, ₹2 आले की ₹4, ₹4 आले की ₹8, म्हणजे मल्टीप्लिकेट होता माणूस. पण याच कमवण्यामध्ये माणसाचं आयुष्य जातो आणि एक दिवस माणूस मरून जातो, सोबत काहीही घेऊन जात नाही. त्यामुळे सांगतो, माणसाला जगताना एक विचार करायचा की माणसाची लाईफ खूप नाही, माणसाची लाईफ जास्त नाही, माणूस कधी जाईल सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्य जगताना छान आणि सुंदर आयुष्य असं जगा तुम्ही. ओके, जर ट्रेस असेल, एखाद्या गोष्टीचं चिडचिड वाटत असेल, एकांत निवांतात बसा, विचार करा. जर एखाद्या गोष्टीपासून आपल्याला जर त्रास होत असेल तर त्या गोष्टीपासून दूर जा. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, सांगण्यासारखं खूप आहे. हा व्हिडिओ ॲक्च्युली थोडा मोठा झाला, तर आपण अशीच चर्चा करत राहू. जर तुम्हाला आवडला तर तुमचे देखील काही ओपिनियन असेल तर ओपिनियन तुम्ही कमेंटमध्ये टाका. आणि खरंच जाता जाता एकच सांगाल की निसर्ग खूप छान आणि सुंदर आहे. पैसा गरजेपुरती, कामापुरती कमवा. वर्षातून 8-9 महिने काम करा, 3 महिने फिरण्यात घाला. कारण की लाईफ ही एक पुन्हा नाही, आणि लाईफपेक्षा असेल किंवा नसेल ते सांगता येत नाही परत. पण हे शरीर आहे ना, हे एक ठराविक काळापर्यंत तुमची साथ देतं, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद.